स्क्रीन शेअर झाली आहे का सर्वांसोबत? हॅलो. होतीये. दिसत नाही अजून. होईल. स्क्रीन शेअर झाली आहे का? ओके. नाही दिसत आहे अनुजा नाही स्क्रीन. झालेली. ओके, आता होती. आता आता दिसतीये का? दिसते. हो. होती. ओके. आता Yes. झाली आहे का स्क्रीन शेअर? हो. येस. ओके. तर गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपण रक्ताभिसरण संस्था हा टॉपिक बघणार आहोत. तुम्ही इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहात आणि आज आपण काय शिकणार आहोत तर हृदय म्हणजे काय, रुधिराभिसरण म्हणजे काय, रक्तवाहिन्या कशाला म्हणतात, रक्ताचे कार्य आणि रक्ताचे घटक आपण आज अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हृदय कशाला म्हणतो किंवा हृदयाचं कार्य काय ते बघूयात. हृदय हे रुधिराभिसरण संस्थेचा पंप आहे, म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन करण्याचा हा पंप आहे. आता त्याचं कार्य काय आहे तर हृदयाचं कार्य हे आहे की संपूर्ण शरीरास आपण म्हणजे हृदय रक्त पुरवठ्याचं काम करतो. त्यानंतर हृदयाची जागा कुठे असेल तर 2 फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडंसं हलक्या डाव्या हाताला हृदयाची जागा आहे आणि त्याचं आकारमान किती असतं तर हाताच्या मुठी एवढं आकारमान असतं. आता हृदय कशाचं बनलेलं असतं रे तर हृदय स्नायूंनी बनलेलं असतं आणि दुहेरी आवरण असतं हृदयाचं. आता हृदयाचे 2 भाग होतात, एक डावा भाग आणि एक उजवा भाग. डाव्या भागात कोणतं रक्त वाहिलं जातं मला कमेंट करून सांगा, कोणाला माहिती असेल तर. इथे पीपीटी मध्ये पण दिसतंय. आणि उजव्या भागात विना ऑक्सिजनचं रक्त असतं. डाव्या भागात कोणतं असतं ऑक्सिजनयुक्त रक्त, उजव्या भागात विना ऑक्सिजनयुक्त रक्त असतं. तर आता प्रत्येक भागाचे 2 कप्पे असतात, म्हणजे एका भागामध्ये 2 आणि दुसऱ्या भागामध्ये 2 असे किती कप्पे असतात? एकूण किती असतात तर 4. कमेंट बॉक्स मध्ये लिहा सगळ्यांनी. ओके, ठीक आहे. तर 4 कप्पे असतात. तर आता वरच्या भागाला काय म्हटलं जातं तर आलिंद म्हटलं जातं. स्क्रीन दिसतोय ना सर्वांना? येस. वरच्या कप्प्याला आलिंद म्हणतात, खालच्या कप्प्याला निलय असं म्हणतात. आता इथे तुम्हाला दिसत असेल तर हृदय कुठे बरोबर मध्यभागी आहे आणि ते आकुंचन प्रसरण पावतंय. आता आंतररचना बघून घ्या तुम्ही. इथे तुम्हाला दिसतंय ही महाधमनी आहे, इथून रक्त येतं आणि ही जी गुहा आहे तिथून एक अशुद्ध रक्त येतं आणि ते आलिंद आणि निलयामध्ये येत असतं. तुम्ही सध्या फक्त आकृती बघा, आपण ही नंतर डिटेलमध्ये बघूयात. वरचे 2 जे असतात त्याला आलिंद म्हणतात आणि खाली काय म्हणतात निलय म्हणतात. सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा खालच्या कप्प्यांना आणि वरच्या कप्प्यांना काय म्हणतात. बरं, आता हृदय कार्य कसे करते तर सर्वात पहिल्यांदा काय होतं की हे जे तुम्हाला वरचे आलिंद दिसतात ते 2 तर इकडच्या भागात म्हणजे उजव्या भागात अशुद्ध रक्त येते आणि इकडच्या भागात शुद्ध रक्त असते फुफ्फुसातून आलेलं. प्रसरण पावतात 2 जण पण हे आलिंद आणि मग नंतर इकडे निलयामध्ये रक्त येतं. इकडे बघा आता हे वरचे जे आहे ते आकुंचन पावलेले आहेत आलिंद आणि मग निलयामध्ये रक्त आलेलं आहे. आणि तिसरी स्टेप काय होती तर आता जे काही रक्त आलेलं आहे शुद्ध आणि अशुद्ध रक्त जे आलेलं आहे ते परत शरीराकडे जाऊ नये म्हणून झडपा इथे बंद होतात. आता हृदयाचे ठोके सगळ्यांनी बघितले असतील तर त्याचा एक स्पेसिफिक आवाज असतो लब डब असा. तर निरोगी माणसामध्ये 60 ते 80च्या दरम्यान हे ठोके पडत असतात प्रति मिनिटाला आणि त्याचं आकुंचन प्रसरण होत असतं. आपण बघतो की डॉक्टर आपल्याला टेथोस्कोपनी तपासतात त्यावेळेस कसे ठोके पडतात. तर त्यामुळे आपण काय म्हणू शकतो हृदय हे आपल्या आयुष्याचे इंजिन आहे. ते जर बंद पडलं तर आपलं आयुष्यच तिथे थांबतं. आता इथे बघा आपण बघू शकतो की इथे काय होतंय आकुंचन प्रसरण पावतं. ही कंटिन्युअस प्रोसेस चालत असते आपल्या शरीरामध्ये. आता रक्तभिसरण म्हणजेच काय तर ब्लड सर्क्युलेशन आपल्या भाषेत. तर हृदयामध्ये शरीरातील अवयवांना रक्त पुरवतं हृदय आणि त्याच्यात 2 प्रकारचं रक्ताभिसरण असतं. पहिलं कोणतं असतं फुफ्फुसी अभिसरण आणि दुसरं काय आहे तर देह अभिसरण. आता फुफ्फुसी अभिसरण म्हणजे काय तर ऑक्सिजन रहित ज्यावेळेस रक्त हृदयाकडून फुफ्फुसाकडे येतं आणि ऑक्सिजन युक्त रक्त फुफ्फुसांकडून हृदयांकडे देतं.
तर आता इथे तुम्ही इमेज बघू शकतात. तर पहिल्यांदा बघा की जे फुफ्फुसांमधलं ऑक्सिजन युक्त रक्त आहे ते येतं कोणाकडे? हृदयाकडे. आणि हृदय कुठे पाठवतं? तर पेशींमध्ये पाठवतं. ठीक आहे. आणि जे काही शरीरामधलं डिऑक्सिजनेटेड म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त किंवा इम्प्युअर ब्लड आपण म्हणतो, तर ते पहिल्यांदा हृदयाकडे जातं. हृदय काय करतं? ते फुफ्फुसांना पाठवतं. कसं पाठवतं? तर ते आलिंद आणि निलयाचं आकुंचन प्रसरण होऊन झडपा बंद उघडतात. आता हा जो व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ मी इथे नाही दाखवत तुम्हाला. मी तुम्हाला लिंक शेअर करतीये आपल्या चॅट बॉक्समध्ये. तुम्ही ती बघून घ्या आणि मी तुम्हाला WhatsAppला पण पाठवते त्याचं. एक मिनिट हां. हां. आता ही जी लिंक आहे, ती ओपन होत असेल तर ठीक आहे, नाहीतर मी WhatsAppला पाठवते आपली मीटिंग झाल्यावर. ओपन होतीये का बघा सगळ्यांनी सांगा मला. कोणीतरी मला ऑडिओ ओपन करून सांगा म्हणजे मला लक्षात येईल. कारण की मी सतत बघत नाहीये त्या ह्याच्याकडे, मीटकडे. नसेल होत तर मी WhatsAppला टाकते. बरं ठीक आहे. आता दुसरा जो घटक आहे आपला तो आहे रक्तवाहिन्या. तर आता रक्तवाहिन्या ह्या ज्या असतात ह्या पूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात. ते एक जाळं असतं रक्तवाहिन्यांचं पूर्ण आपल्या शरीरामध्ये आणि त्याचं एकाच दिशेने परिवहन होतं. तर आता एकाच दिशेने का होत असेल? तुम्हाला माहिती असेल की गुरुत्वाकर्षण म्हणतो आपण. तर त्याच्यामुळे एकाच दिशेने त्याचं परिवहन होतं आणि ह्या 3 प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये पहिल्या कोणी असतील तर त्या धमन्या. धमन्या, त्याच्यानंतर शिरा असतात आणि केशिका असतात. तर आता इथे तुम्हाला 2 दिसतात आहे गोष्टी. तर आपण मगाशी काय संबोधलं, की जे काही निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या काय आहेत? तर इम्प्युअर ब्लड किंवा अशुद्ध रक्त कॅरी करतात आणि ज्या लाल रंगाच्या आहेत त्या शुद्ध रक्त कॅरी करतात. आता रक्ताचे कार्य काय आहे? तर रक्ताचं कार्य मेन हे आहे, की आपल्या पूर्ण शरीरात रक्तवाहिन्यांमधून पोषक तत्वे आपण मगाशीच अभ्यासलं पोषक तत्वे हे सगळे मिळायला पाहिजे ना आपल्या शरीराला. प्रथिने असतील, कर्बोदके असतील. तर हे रक्त पूर्ण आपल्या शरीराला हे पोषक तत्वे पोहोचवण्याचं काम करतं आणि आता उत्सर्जित पदार्थ असतात. म्हणजे जे आपल्या शरीराला हानिकारक असतात. तर अशा पदार्थांचं एक्सक्रिटरी सिस्टीमद्वारे रक्त उत्सर्जित पण करत असते आणि प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं. लहान मुलांमध्ये किंवा वयोवृद्धांमध्ये त्या रक्ताचं प्रमाण कमी जास्त असू शकतं, पण अडल्टमध्ये 5 लिटर रक्त असतं. आता रक्ताचे कार्य काय आहे? तर रक्त हे मेन म्हणजे 2 भागांमध्ये डिव्हाईड झालेलं आहे. ते कोणतं? की रक्तद्रव आणि म्हणजे प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स म्हणजे रक्तद्रव आणि त्यांच्या पेशी. तर त्याच्यामध्ये पेशी कोणत्या कोणत्या असतील? तर श्वेत रक्तकणिका म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स आपण म्हणतो त्याला. तर ते इम्युनिटी प्रोव्हाईड करायचं काम करतात. श्वेत रक्तकणिका इथे दिसतंय सर्वांना श्वेत रक्तकणिका. दुसरं आहे रक्तपिट्टिका म्हणजेच प्लेटलेट्स. ते पण तसंच काम करतात. प्लेटलेट्स कमी जास्त झाले तर आपण आजारी पडतो. आता टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्याचं काम रक्त करत असतं. म्हणजेच काय युरिया, अमोनिया आणि त्यामध्ये वेगवेगळे संप्रेरके असतात, पोषक तत्वे असतात. त्याच्यातून आपल्या शरीराला ग्लुकोज किंवा जे काही प्रोटीन्स ते मिळतात. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर आपलं ऑक्सिजनयुक्त रक्तामध्ये काम करायचं पण रक्त कार्य करतं. आता दुसरं काय आहे? तर ऑक्सिजन मिळतो. आपल्याला जेवढं जास्त रक्त असेल आपल्या अंगामध्ये, तेवढं आपल्याला म्हणजे आपण सुदृढ असतो. आता लोहित रक्तकणिकेचं काम काय असतं? तर तुम्ही पाहिलं असेल तुमच्यामधला जर हे कमी झालं, HB कमी झाला, तर तुम्हाला अशक्तपणा येतो. बरोबर आहे की नाही? तर आता रक्ताचे घटक बघूयात आपण. रक्ताचे घटक मध्ये पहिलं आहे ते रक्तद्रव म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? प्लाझ्मा आणि तो फिकट पिवळ्या रंगाचा असतो. अंमलारी धर्म असतो त्याचा. 90% पाणी असतं, 60% प्रथिने असतात, 3% असेंद्रिय घटक म्हणजेच केमिकल्स काही असतील ते असतात. आता रक्तकणिका इथं तुम्हाला दिसतीये. यामध्ये जे लाल दिसतात ते काय आहेत? लोहित रक्तकणिका. ह्यांना न्यूक्लियस असतो का? तर नसतो. नाही. रक्तपिट्टिका ह्या छोट्या छोट्या ज्या बारीक बारीक दिसतात त्या रक्तपिट्टिका आणि ह्या ज्या आहेत हे जे आहे ते रक्तद्रव. हे जे प्लाझ्मा दिसतोय हे रक्तद्रव आहे आणि हे पांढरं दिसतंय हे श्वेत रक्तकणिका आहे. तर आपण हे तुम्हाला सोपं जावं म्हणून मी एक टेस्ट ट्यूब मध्ये इथे रक्तद्रव दाखवलेलं आहे. तर हे फिकट पिवळ्या रंगाचं असतं आणि हे किती असतं आपल्या शरीरात? 54.3% असतं आणि खाली काय असतं? तर रक्तकणिका असतात. ह्या सगळ्या ब्लड सेल्स आहेत.
आणि इथे मध्ये जो पट्टा दिसतोय हे श्वेत रक्तकणिका आहे आणि त्यामध्ये रक्तपिट्टिका पण असतात. हे किती पण टक्के आहेत तर 45%. तर तुम्हाला कळालंय की हृदयाचं कार्य काय आहे किंवा हृदयामध्ये कोणते घटक असतात. आपण काय काय अभ्यासलं मला एकदा सांगा बरं सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये. हृदय कसं कार्य मी इथे करतं ते दाखवतीये आपण सगळ्यांना बघितलं. स्लाइडवर. आपण काय काय अभ्यास केला? हृदय म्हणजे काय पाहिलं. अजून काय पाहिलं आपण? हृदयाचे कार्य पाहिले, अतिशय छान. अजून रक्ताचे घटक पाहिले ना आपण. रक्ताचे कार्य, रक्ताचे घटक हे सर्व पाहिलं आपण. हृदयाची आकृती पाहिली, बरोबर. तर रक्ताचे घटक, रक्ताचे कार्य पाहिले. आता तुम्हाला सर्वांना कळालंय. आपण एक समराईज करूयात. मी तुम्हाला तोपर्यंत गुगल फॉर्मची लिंक टाकते ह्याच्यामध्ये चॅट बॉक्समध्ये. धमन्या पाहिल्या, बरोबर. मी गुगल फॉर्मची लिंक पाठवतीये. ती सर्वांनी भरा. मी व्हॉट्सअपला पण पाठवते तुम्हाला. ह्यावर ओपन होत असेल तर ठीक आहे, नाही तर मी व्हॉट्सअपला पाठवते. स्क्रीन दिसतोय सर्वांना? हॅलो. येस दिसतंय. ओके. तर आपण एक समराईज करूयात. पहिल्यांदा आपण पाहिलं की हृदय म्हणजे काय? तर हृदय हे आपल्या रक्त भिसरणासाठीचा एक पंप आहे. ठीक आहे. हृदयाचे कार्य पाहिले आपण की रक्त पुरवणे असेल किंवा संपूर्ण शरीराला पोषक तत्वे देण्याचं काम रक्त करतं. त्याच्यानंतर त्याची जागा पाहिली, त्याचं आकारमान आपण पाहिलं. ते किती हृदय किती कप्प्यांमध्ये डिव्हाईड झाले ते आपण पाहिलं. ठीक आहे. त्याची आंतररचना पाहिली आपण, फिगर पाहिली. त्यानंतर त्याचं कार्य कसं असतं की आकुंचन प्रसरण पाहून म्हणजे अलिंद आकुंचन पावतात, मग ते ह्याच्यामध्ये निलयामध्ये रक्त येतं. मग परत झडपा कशा बंद होतात ते आपण सगळं बघितलं. त्यानंतर हृदय सर्वांनी कमेंट करा. त्यानंतर लेसन झाल्यानंतर कॅमेरा ऑन करा. एक फोटो घ्या. सर्वांना समजलंय का? मला कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हे करा, मेसेज करा. ओके. ठीक आहे. लिंक ओपन होत असेल तर इथे लिंक ओपन करा, नाहीतर मी व्हॉट्सअपला लिंक पाठवते. आता सर्वांनी कॅमेरा ऑन करा. मी स्क्रीन शेअर स्टॉप करतेय. ओके. ठीक आहे. लिंक ओपन होतीये का इथे? नाही व्हॉट्सअपलाच टाक, इकडे चॅट बॉक्स मध्ये नाही होत. व्हॉट्सअपला पाठवू का? हो. ओके. आवाज नाही येते अनुजा तुझा. हॅलो. हॅलो. हॅलो मॅडम, आवाज येतोय? हो आता येतोय. येस. पुढचं लगेच घेऊ का सेशन मॅथ्सचा? येस. लगेच.